आपण बनवतो कांद्याचा पराठा. त्यासाठी मी 2 बारीक आणि पातळ कांदे कापून घेतलेत. उभे आणि पातळ कापून घेतलेले आहेत. त्याला मीठ लावून मी 5 ते 7 मिनटं मी पाणी सुटेपर्यंत बाहेर काढून ठेवलं होतं. पाणी सुटलं आपल्या कांद्याला व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, मिरची असल्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी टाकायचं. धनिया पावडर, जसे कांदे असतील तसा मसाला घेत जा. मी 2 कांद्याच्या प्रमाणे मी मसाला घेते. थोडीशी हळद, थोडासा ओवा, थोडीशी काली मिरी पावडर, थोडीशी नावाला, जिरा पावडर आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आपण, आणि 5-6 मिरच्या बारीक ठेचून अशा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जेवढं पुरेल तेवढं आपण पीठ घेणार आहोत. कांद्यामध्ये पीठ व्यवस्थित भिजला पाहिजे. दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं. आता हे आपण मिश्रण आहे ना ते मळून घ्यायचं. जसं का आपण चपातीला पीठ कसं मळतं किंवा पराठ्याला पीठ मळतं तसं आपण पीठ मळून घेऊया. आधी कांद्यातच पीठ मळून घ्यायचं. पाणी सुटलेलं त्यातच पीठ जेवढं मळतं तेवढं मळून घेऊया. पिठी साखर थोडीशी मिठावर टाकून ठेवली तरी चालेल. मी विसरली म्हणून मी आता तुम्हाला पिठी साखर टाकते. थोडीशी चुरून टाका मावशी. मीठ आपण कांदा लावताना पण टाकलेलं आहे तरीसुद्धा थोडंसं कमी वाटतं म्हणून मी थोडंसं मीठ हे टाकून घेते. मी थोडं मळून झालं आहे. लागेल तरच वरती पाणी घ्यायचं. पाणी भरपूर सुटलं होतं त्याच्यामध्ये. तर टोपात घेऊन ठेवलं आणि थोडं हाताला घेऊन पीठ मळून घेत आहेत. आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. थोडंसं वरून तूप लावून मळून घेऊया आपण. तेलही घ्यायचं आपल्याला, पण आधी थोडंसं तूप लावायचं. आतमध्ये मळायच्या आधी पिठामध्ये मिक्स करून घेतलं तरी चालेल आणि असं घेतलं तरी चालेल. मळता तूप घेतलं ना का पीठ व्यवस्थित एकजीव होतं. तूप लावून आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं. त्याच्यावरती थोडंसं अजून तेल घ्यायचं. असंच आपण 1 ते 3 मिनटं असं पीठ मळून घेऊया. तर आपल्या इकडे पीठ मळून झाले. इकडे गोळा केले. जसा पाहिजे तसा गोळा करून लाटायला लागेल. जाडा पाहिजे असेल तर जाडा लाटा, पातळ पाहिजे असेल तर पातळ लाटा. आता आपलं असं लाटून झाले. इकडे आपण तवा ठेवले गरम करत. टाक ना. मीडियम गॅसवरतीच शेकवायचं. मोठा गॅस नाही करायचा आपल्याला. आपला असं कांद्याचा पराठा शेकून येतो. काय झालं? काय झालं बाबा?
अलगद हाताने दाबून दाबून शिकून घ्यायचं त्याला. काढत आहे हिला बघायचं हो काय करतोय आणि काय नाही. दुसरा पराठा टाकला तो पण अशा पद्धतीने बाकीचे आपण पराठे करून घेऊया. आता आपले पराठे झालेले आहेत. करून बघा तुम्ही. चटणी बरोबर खा, चहा काही नसेल चहा बरोबर खाल्लेत तरीही छान लागतात.